आपल्याकडे शेराचं माप असेल ना? हाय की. हा, ते माप आणि एक रिकामी गोणी आणा. आणतो. ये घ्या. बघा, मी म्हणलो होतो ना व, एक मन म्हणजे एक मन. बर, मला आता सांगा, ही एकूण पोती किती आहेत? 2 वर्षापूर्वी एवढं आहे. आता ते मोजायची काय गरज आहे? ते आपल्यासाठीच आहे ना व, दुसऱ्या कुणाला द्यायचं नाही. या एकूण गोण्या किती आहेत हे जर का तुम्ही सांगू शकलात तर त्याला गुणिले 40 शेर करायचं, म्हणजे तुम्हाला तुमचं एकूण उत्पन्न मिळेल. मग मला सांगा, तुमचं एकूण उत्पन्न किती शेर आहे? फायदे तोट्यासाठी करत नाही मी. अहो, पण या एकूण गोण्यांमध्ये मिळून किती धान्य आहे हे जर का तुम्हाला समजलं तर तुमचा फायदाच आहे ना. अहो, कसला फायदा? पोटात जाताना आपण कुठे बघतोय मन एका शेर येते? हे बघा, हे धान्य आपल्याला किती आहे हे जर का समजलं तर ते आपण विकायचं. मग ते विकल्यावर आपल्याला किती पैसे मिळतात ते बघायचं. त्या पैशातून आपला झालेला खर्च आपण वजा करायचा. मग आपल्याला नफा झालाय का तोटा झालाय हे समजेल. अहो, कोणतं बी काम मी तोट्या फायद्यासाठी करत नाही. अहो, असं काही नसतं. फायदा आणि तोटा जर का आपल्याला नीट कळला ना तर आपण अजून चांगली शेती करू शकतो. म्हणजे आता शिक्षण झालं असतं तर ह्या गोष्टीचा फायदाच झाला असता ना. अहो, ते फायद्याचं सोडा, पण माझं काढलंय का ते सांगा. आणि काय अडलंच तर कोण ना कोण येतं माझ्या मदतीला. बरं, शिक्षण वाचून माझं काय अडत नाही, अजून बघायचंय का तुम्हाला? दाखवू काय? हो, दाखवाच. ठीक आहे, मग तुम्ही पटाक दिशी आवरून या, तुमच्या मनातला संशयच मिटवतो. आलेच. राणा, काय चाललंय रे तुमचं दोघांचं? काय नाही, अगं आमच्यात पैसे लागले. आता तू बघच अंजली बाईसनी कसा हरित होते. कसली पैस? अगं काय नाही, शिक्षण वाचून माझं काय अडत नाही हे दाखवून येणार आहे मी त्यासनी. अरे तू हारलास तर तुझा फायदाच आहे की त्यात. राणा भाऊजी, काय झालं? कसली गडबड चालल्या? गोदाक्का, आम्हाला जरा चहा पाहिजे. राणा भाऊजी, अहो कसली पैज लागल्या? अहो काय नाही, असंच आपलं. हा, आता पैज लागली म्हणल्यावर असंच काय तर नसणार. सांगा की. त्या म्हणतायत शिक्षण वाचून माझं काय अडतं आणि मी म्हणतोय काय अडत नाही, हे असली पैज लागली. अहो मग तुमचंच बरोबर आहे राणा भाऊजी. नाही, कसं आहे, ज्या माणसाला शिक्षण झेपतं त्यानंच करावं बघा. आणि रोजच्या आयुष्यात एखाद्या माणसाचं शिक्षणा वाचून काही बी अडत नसल, त्यांनी नाही शिकलं तरी बी चालतंय. अहो मी बी तेच म्हणतोय, पण अंजली बघा ऐकनाच झाल्यात, सारखं मागे लागल्यात शिक म्हणून. नाही नाही नाही, तुम्ही त्या वाट्याला जाऊच नका, तुम्हाला झेपायचं नाही ते. नाही म्हणजे आता आमच्या ह्यांचा गावात कसा इचका झालाय ते बघितलं असं ना. तसं तुमचं भयानक ग, म्हणून म्हणलो. अगं बाई, हा हे बघा, बोलण्याच्या नादात कामाचं राहूनच गेलं. हे यंदाच्या बियाणाचं आणि खताचं बिल आहे, आम्ही बघून घेतलंय, तपासून घेतलंय, एकदम बरोबर आहे. दुकानदारांनी पाठवू काय? ते तुम्ही ठरवा की. मी कधी काय विचारलंय काय? नाही, एकदा तुमच्या डोळ्याखालनं गेलं पाहिजे म्हणून म्हणलं. बघून घ्या एकदा. तुम्ही बघितलंय ना व, मग द्या की पाठवून. आणि तसं बी मला त्या बिलातलं काही समजत नाही आणि काय कळत बी नाही. हे बघा, घरात वहिनी आहेत, त्यासनी समजा लिहायला वाचायला जमते. त्या माझं काम एकदम सोपं करतात. कारखान्याची बिलं आहेत, त्याच्यावर जरा नजर मारून जा. हे घ्या. वहिनी, अहो मला यातलं काहीच कळत नाही. तुम्ही हे सगळं राणाजींना दाखवा ना. हाव, त्यासनी दावलं की आम्ही. त्यांनी तर अंगठा बी मारलाय. घ्या. हा तर राणा भाऊजींचं काय, त्यांना सांगितलं की विश्वासानं अंगठा मारतात ते. राणा भाऊजी एकदम सच्चा दिलाचं आहेत, मन मिळाऊ आहेत.
पण आकड्यांशी आणि अक्षरांशी त्यांचं जमत नाही हा. लई वाकड आहे बघा. आता तरी कळलं ना व की शिक्षण वाचून माझं काय बी अडत नाही. ते बघूया ना आपण. आता आपण जायचंय ना बाहेर. अजून बी संशय आहेच का? ठीक आहे, चला धावतो तुम्हासनी. शिक्षण वाचून माझं काय बी अडत नाही ते. चला. या अडाण्याला शिकवायचा चांगलाच मक्ता घेतलाय की मास्तरडीनं. पण या अडाण्याला काही जमणार आहे भाई. कुठे चाललो आपण? चला तर. ऊन बघा किती वाढलंय. अशा उन्हात ना उष्माघात व्हायची शक्यता असते. परवा पेपर मध्ये उष्माघातापासून वाचण्यासाठी काही उपाय आले होते. मी वाचले. तुम्हाला लिहिता वाचता येत असतं तर तुम्हालाही वाचता आलं असतं. सारखं सारखं पाणी प्यायचं, कांदा फोडून डोसक्यावर ठेवायचा आणि त्यावर सुती कापड ओलं करून ठेवायचं आणि जास्त बाहेर पडायचं नाही. तुम्हाला कसं कळलं? कुणी वाचून दाखवलं? कशाला कोण वाचून दावल? अहो समजे उपाय माहिती आहेत लहानपणापासून. अहो हे पेपरवाले आहेत ना व आमच्यासारख्या अडण्यांचे उपाय डापतात. ठीक आहे. मला सांगा, आज तापमान किती आहे आणि पाऊस कधी पडेल? नाही येणार सांगता. तुम्ही शिकला नाही आहात ना. तुम्हाला कळतंय काय? हो मग मोबाईल मध्ये बघून 2 मिनिटात सांगेन मी. थांबा 1 मिनिट. आता मे सुरू आहे ना व म्हणजे वैशाख, नंतर जून म्हणजे मिरग नक्षत्र निघणार. वारं बी नरम पडलंय, एवढं ऊन आणि उकाडा बी वाढलाय. म्हणजे सांगतो बघा 15-20 दिवसात वारं सुटल आणि वळीव बी येणार. म्हणजे पुढच्या 2 आठवड्यात पाऊस पडेल. हा थांबा. काय झालं? बरोबर आहे ना व? मेचे 15 दिवस प्री मान्सून, 2 आठवड्यांनी मान्सून. तुम्हाला कसं कळलं? अहो शेतकरी आहे मी. हे असं वातावरण तिथे बघून कळते आम्हाला. काही नाही, तुम्ही तर फक्त अंदाजच व्यक्त केला. माझ्या मोबाईल मध्ये तर तारीख सुद्धा सांगितली. गॅरंटी काय की त्याच तारखेला पाऊस पडेल? नाही म्हणजे, पण तुम्ही सुद्धा अंदाजच व्यक्त केलायत ना. आणि याला सायन्सचा आधार आहे. त्याचं काय? माझा अनुभव महत्वाचा. त्याचं काय? हे बघा, आता तुम्हाला कळलं ना की माझं काय बी अडत नाही. आणि तसं बी तुम्ही हारायच्या गतीत आहेत बघा. अजिबात नाही हा. असं 2 उदाहरणांमधून काहीतरी ठरवू नका. ठीक आहे, मग चला अजून उदाहरण धावतो. हा, चला. ठीक आहे ठीक आहे. अहो इथे का आलो आपण? शिकायची समजा जादा गरज इकडे दुकानात असती. लय जादा हिसाब किताब होत असतात. तुम्ही एक काम करा, तुम्हाला पाहिजे ते घ्या आणि मग बघा. त्यानं काय होईल? अहो आधी घ्या की मग कळत तुम्हाला. नाही घ्या. घ्या. दादा 1 किलो साखर द्या ना. किती झाले? 65 रुपये. हा ठेवा मांडून. होय. बघा काय गरज आहे का शिकायची? झाला का नाही हिशेब? याला हिशोब नाही म्हणत. होता त्या ठेवलं नाव मांडून. मांडलं राणा. एवढंच पाहिजे सांगायचं होतं ना, मी घरी आणून दिला असता. तुम्ही कशाला यायचं? कशाला? आता मला पाहिजे तर मीच याला पाहिजे ना व. बरं मी काय म्हणतो, ते तुम्ही समजा मांडले ना व, ती वही दावा बघू. वही वही. अहो घाबरू नका तुम्ही, दावा. बघा आकडा बरोबर आहे का? अहो बघा की. बरोबर आहे. बघा मी म्हणलं होतं ना व. अहो या समन्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा यांच्यावर.
कोणी बी मला फसवीत नाही. अहो वहिनी साहेब, राणादाला आम्ही कसं फसवीन? नरकात जाईल की आम्ही. अहो नाही नाही, विश्वास नाहीये म्हणून नाही बघितलं मी. मग काही नाही. अहो तात्या कसं आहे, त्यासनी वाटते मी शिकलो नाही म्हणून माझं लय अडते. छे छे छे, राणादाचा कधीच काय अडत नाही. बघितलं ना व, आता तरी कळलं का तुम्हासनी? अहो या रानाला हिशोबाची गरज नाही. तुम्ही इथलं कुठल्या बी दुकानात जावा, समजा हिशोब बरोबर असणार. आल्या, मी आलोच. ए, आल्या. काय राहणार का किरण मला लिस्ट शिकवणारच का काय? वहिनी बी आल्यावर संकट. होय, पण भाल्या मला एक सांग की मी शिकलो नाही म्हणून कुस्तीत काय फरक आहे का माझ्या? कसला फरक? अरे म्हणजे शिकलो नाही म्हणून कुस्ती खराब बिराब होती काय? अजिबात नाही. अरे जास्त शिकेल तेवढा माणूस नाजूक होतो या, आणि नाजूक माणसाला काही कुस्ती काय ढेकळे जमणार आहे वय? लाखात एक बोललास बघ. अरे पण अंजलीबाईंना पटना झालंय. त्या म्हणतात मी शिकलो नाही म्हणून माझं लय अडते. असं काय नाही. अरे माझ्यासारखा दोस्त असताना तुझं काय अडते? आता तालमी तुझ्या जोर पडते का कोण मस्त आहे? तूच की. अरे तू शिकला नाहीस म्हणून काय तुझं तटत नाही का अडत नाही? वार माझ्या पट्ट्या. भाल्या आता एक काम कर, जे समजा वहिनीसनी समजून सांग. चल. राणादा, पाटक बाईसनी समजावाय का लायकी हवी माझी? अरे उगाच काय सांगू नकोस. बरं ठीक आहे, समजावून नका सांगूस. जे खरं आहे ते तरी सांग. बघ, तुमची भांडणं असले तुमचं तुम्ही दोघं मिटवा, उगाच मला त्यात वडू नको. अरे भांडण नाही र, आम्ही पैज लावल्या. आता पैज लावलीस म्हणलं तुला जिकावंच लागेल की. चल जा तुम्ही. ए अरे दोन शब्द बोलायला काय जाते तुझं? माझी हिंमत नाही बाबा, तुझं तू बघ. ए अरे पण इकडे जातो ना व. जातो बाबा. अरे ऐक की. आपल्याकडनं लय जबरी मुद्दा गावलाय. आता अंजलीबाई हरणारच. माझ्यासाठी कुस्ती महत्वाची आहे ना व? खूप महत्वाचे. हा मग, अहो कुस्तीत माझं काय अडत नाही. उलट लय शिकलेला माणूस नाजूक असतोय, ते बी तुमच्यासारखा. आता नाजूक असलेला माणूस कुस्ती कसा खेळणार? हो का? मी काही तुम्हाला PhD करायला सांगत नाहीये, फक्त लिहायला आणि वाचायला शिका एवढंच म्हणणं आहे माझं. अहो पण ते लिहाय वाचायच्या नादात कुस्तीकडे दुर्लक्ष झालं म्हणजे? नाही होणार. शिकताना तुमचं कुस्तीकडे दुर्लक्ष होणार नाही याची जबाबदारी माझी. तुम्ही काही काळजी करू नका. मुद्दा कुस्तीचा नाहीये, ते आपल्यात पैसे लागले ना व. म्हणजे तुम्हासनी अजून बघायचंय काय की माझं शिक्षण अजून काय बी अडत नाही? तुम्ही थांबा इकडच, मी आलोच. ये बघा, ही नोट मी दुकानदाराशी देऊन येतो आणि त्याच्याकडनं काय ते घेऊन येतो. हा आलोच मी. हे बघा, त्या दुकानात हे घेतलं, त्या दुकानदाराने ती नोट दिली आणि त्याला मला एवढे पैसे परत दिले. बघा बरोबर आहे का? याची किंमत 60 रुपये आणि हे 1940 आहेत. बरोबर आहे. बघा, मी म्हणलं होतं ना हो तुम्हाला. अहो इकडे हिशेबाची काय बी गरज नाही, समधी माणसं आपलीच आहेत. पण जेव्हा कधी बाहेर गावी जाल तेव्हा काय? अहो मी कधी एकटा जात नाही, आणि ज्यासनी हिशोब येतोय तो नेहमी माझ्या बरोबर असतोय. त्यामुळे माझं काय बी अडत नाही. हो बरोबर आहे तुमचं. आता पटलं ना हो तुम्हाला? म्हणजे मी आता जिंकलोय का नाही? तेव्हा आता उगा शिका शिका म्हणून माझ्या मागे लागू नका. नाही, लगेच काय पैज जिंकली तसं समजू नका. म्हणजे अजून काय राहिलंय काय? चला. ठीक आहे, चला.
अहो राणादा, अरे काय करतोय? अहो बरं झालं भेटला इथं, तुमच्याकडे आलतो. अहो लय भारी काम केलं तुम्ही. अहो गाई 4 दिवसात पळावी लागली, डॉक्टरला भारी वाटल्यासारखी. नमस्कार वहिनी. नमस्कार. अरे काय झालं सांग की तुझ्या वहिनीसनी. अहो काय सांगू वहिनी, अहो तालीवरच्या निसर्गावरनं गाय पडली, पायाला ही मोठी सूज. डॉक्टरला बोलवलं तरी बी काय उपयोग नाही. अहो गाईला चालावी ना. आम्हाला वाटलं गाय गेली आमची. खरं राणादानं सांगितल्याप्रमाणे निरगुडीचा पाला, कापूर, निलगिरीचं तेल आणि लसूण सगळं मिक्स करून लावलं आणि गाय 4 दिवसात पळावी लागली. राणदा, आमची म्हातारी तुमचं लय कौतुक करायला. तुमच्यासाठी तिनं गाईच्या दुधाचा खवा केलाय. कवा येत असं खायला? ते टाइम गावाला की येतो. हा येतो मी, येतो वहिनी. हो. बघितलं ना बा, अहो अनुभवातून आलेलं शानपण लई महत्वाचं असतंय. आता मला सांगा, मी जिंकलो का नाही? नाही. तुमचं आजवरचं सगळं आयुष्य या गावापुरतच मर्यादित राहिलंय ना, म्हणून तुम्हाला शिक्षणाची गरज वाटत नाही. तुम्ही हुशार आहात यात काही वादच नाहीये, पण तुमच्या या हुशारीला आणि अनुभवाला साक्षरतेची जोड द्यायला हवीये. लई चिवट बाबा तुम्ही. आता तुम्ही हरल्यात जमा झालाय ना व, तरी मी मला शिकवायचं काय हट्ट सोडत नाही तुम्ही. आपल्यात पैसे लागले होते ना व. नाही, आज तुमचा दिवस होता. उद्याचा एक दिवस मला द्या. तुम्हाला शिक्षणाची गरज आहे हे मी पटवून देईन म्हणजे देईनच. हे घ्या. मला 65 पडलं. तुला किती? मला 70. मला तुझ्यापेक्षा भारी. किती? 72. मला वाटलं नव्हतं तू एवढा अभ्यास करशील ते. ए कमी पडू दे नाही तर जास्त. आपण 5 झालो आणि पुढच्या वर्गात गेलो, हेच महत्वाचं आहे की आपल्यासाठी. आता आपण मोठे झालो आहे गड्या. होय. आणि अजून जरा शहाणं बी झालोय. मग आता आपण अजून जरा शाण्यासारखं वागायचं. होय. हे त्या बघ पाठक बाई. वहिनी काय? थँक्यू. कशाबद्दल? तुम्ही आम्हाला पास केल्याबद्दल. नाही रे, तुम्ही छान अभ्यास केलात, मी शिकवलेलं नीट लक्षात ठेवलात आणि तेच पेपर मध्ये लिहिलत ना, म्हणून झालात पास. ए अरे मला बी म्हणा की थँक्यू. मी बी तपासलेत तुमचे पेपर. अहो तुमचं काय टेन्शन नव्हतं, वहिनींचंच होतं. त्या नियमाच्या लय पक्के आहेत. जरा जरी चुकलं तरी मार्क देणार नाहीत, म्हणून त्यांचं टेन्शन होतं बघा. मी बी नियमाची लई पक्की आहे बर काय. अहो तरी बी तुमचं काय नव्हतं. वहिनी लय भारी शिकवतात आणि समजावून बी सांगतात, म्हणून चांगले मार्क मिळालेत आम्हाला. हा लई शहाणा हायसा. इथं पेढे द्यायच्या नावनं बोम, नुसतं फुकटचं कौतुक काय कोण बी करतंय, वय की नाही ग? आता आम्ही शेतात जाणार आहे आणि रानाकडनं पेढे घेणार. दरवर्षी 5 झालं की तोच पेढे देतोय आम्हाला. वय आयुष्यभर फुकटच राहावा तुम्ही. चला जावा आता. ए थांबा थांबा. तुम्ही एक काम करा, रिझल्ट घेऊन यांच्याकडे जा आता. वय आता आम्ही डायरेक्ट राणादाकडेच निघालोय बघा. वहिनी तुम्ही बी चला की. हो मी येते, पण मी आधी जरा घरी जाते, निरोप देते आणि मग येते. आपण तिकडे गेल्यावर नाही गंमत करूयात. जा 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 लवकर जा. काय गो कसली गंमत? राणाजी नुसती ताकद असून चालत नाही, त्याला शिक्षणाचीही जोड हवी, म्हणजे कामं आणखी सोपी होतात.